सर्वप्रथम या नवीन वर्षाच्या तुम्हाला ख्रिस्तामध्ये हार्दिक शुभेच्छा. हालेलुया. काल रात्री इतक्या उशिरा गेल्यानंतर जे लोक सकाळी हजर राहतात, मला माहिती की तुम्ही देवावर खूप प्रेम करतात. हालेलुया. आणि बायबल सांगतो की देवावर प्रेम करण्याच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक असतात. अनेकांना सबबी असतात, रात्रभर झोपलो नाही, सकाळी जाग आली नाही, पण तुमच्याजवळ काही सबबी नाही आहेत. आणि हेच देव पाहतो की तुम्ही देवावर प्रेम करता. आणि त्याच्या बदल्यात या नवीन वर्षामध्ये जे अभिवचनं प्रॉमिसेस तुम्हाला मिळालेली आहेत ती कृपेमध्ये, फेवरमध्ये, कृपेमध्ये तुम्हाला सर्व प्राप्त होणार आहेत. विश्वास ठेवा. हालेलुया. मला फार आनंद वाटतो की शिलोह चर्चचे लोक इतके छान आहेत. ते देवावर प्रेम करतात, देवाची वाट पाहतात. अगदी एखादी आई ज्यावेळेस भुकेलेलं लेकरू असतं तर आई त्याला जेवण देते. त्यावेळेस ते भुकेलेलं लेकरू असं ताट पुढं करतं, आई वाढ 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 वाढ. तसं देव जेवण वाटत आहे, वाढत आहे, आणि तुम्ही म्हणतात की आमच्या ताटामध्ये वाढ. देव तुमचं ताट काठोकाठ, तुमचे पात्र काठोकाठ भरून वाहू देणार आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन वर्षामध्ये नवी आशा घेऊन आम्ही आलेलो आहोत की जी आशा कधी मावळत नाही. जगात आशा ठेवली तर व्यक्तीकडून तुम्हाला धोका मिळेल, परिस्थितीकडून तुम्हाला धोका मिळेल, पैशामुळे तुम्हाला धोका मिळेल. पण जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर 100% तुम्हाला धोका कधीच मिळणार नाही. कारण तो तुमचा आशीर्वादाचा उगम आहे, तो सोर्स आहे, तो उगम आहे. आणि म्हणून ज्या गोष्टीची तुम्ही या वर्षामध्ये अपेक्षा करता तो सोर्स तुमच्या सर्व गरजा गौरवाने पुरवणार आहे ख्रिस्त येशूमध्ये. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण जो विश्वास धरला त्याच्यावर आपण शंका धरू नये, तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. जो विश्वास तुम्ही धरला त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा की माझ्यासाठी दिलेलं प्रॉमिस येशू ख्रिस्त पूर्ण करणार. हालेलुया. मला माहिती आहे की नवीन वर्षामध्ये आमच्या जीवनामध्ये काय वाढवून ठेवलं आम्हाला माहित नाही. सगळ्यांसाठीच आहे, जगासाठी, आमच्यासाठी. या वर्षामध्ये काय होणार आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला माहित आहे की माझ्याजवळ जो ख्रिस्त आहे त्याच्यामुळे सर्व गोष्टी कल्याणकारकच असणार. हे हा जो विश्वास आहे तर इतर लोकांमध्ये नाहीये. जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याने हा विश्वास ठेवावा की माझ्या जीवनामध्ये या वर्षामध्ये देवाने दिलेले आशीर्वाद मला मिळणारच आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मला तुम्हाला सांगतो की देव आमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करतो आणि चिन्ह करतो. माझ्या प्रियानो, तुम्हाला काल अभिवचनं मिळाली, पण मी घ्यायचंच विसरलो. ते अभिवचन घ्यायचं विसरलं. तसाच घरी गेल्यानंतर घरात आठवण आली, अरे मी वचनच घेतलं नाही. तर कोणीतरी मला प्रफुल्लनं एक सुंदरशी पाटी दिली वचनाची, बक्षीस. मला काही मी म्हटलं नाही, विचारलं नाही मिळालं तर आज मला घेणार आहे. म्हणजे रात्री 2 वाजता ते उघडलं आणि इतकं सुंदर वचन मला प्रभूनं दिलं. 97 स्तोत्रसंहिता 97:11. स्तोत्र 97:11. धार्मिकासाठी प्रकाश व सात्विक मनाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरीला आहे. हालेलुया. देवाने मला नीतिमत्व दिलेलं आहे, त्यामुळे मी नीतिमान आहे. पण नीतिमत्व जर अंधकारात ठेवलं ते कोणाला दिसणारच नाही.
मला मिळालेलं नीतिमत्व घेऊन मी एका अंधकारात उभा राहिलो तर माझं नीतिमत्व कोणाला दिसणार नाही. म्हणून देव त्या नीतिमत्वावर, त्या धार्मिकतेवर देव प्रकाश टाकतो यासाठी की ते चमकावं. म्हणून तुमचं आणि माझं जे नीतिमत्व आहे ते झाकून ठेवू नका, अंधकारात ठेवू नका, वचनाच्या प्रकाशात आणा. तुमचं नीतिमत्व मध्यानासारखं प्रगट होणार आहे. अगदी भर दुपारी जितका प्रकाश असतो त्या प्रकाशामध्ये झळकावं तसं तुमचं नीतिमत्व झळकणार आहे. दुःखाची गोष्ट, अनेकांजवळ नीतिमत्व मिळालेलं आहे पण ते पुरून ठेवलंय. काहींना नीतिमत्व मिळालेलं आहे ते स्वतः अंधकारात बसलेले आहे. त्यामुळे तुमच्या तुम्हाला नीतिमत्व मिळालं हे जगाला दिसत नाही. पण बायबल सांगतं तुम्ही नीतिमत्वाचे फळ देणारे व्हा. हालेलुया. म्हणून आज आपण प्रभूचा धन्यवाद करू की त्याने आम्हाला नीतिमत्व दिलेलं आहे. हे प्रभू, या नीतिमत्वावर वचनाचा प्रकाश पाठव, धार्मिकतेचा प्रकाश पाठव, यासाठी की ते उजळून यावं. अतिशय मौल्यवान गोष्ट तुमच्या आणि माझ्या जवळची जगात कोणाजवळच नाही. काही लोकांजवळ सोन आहे, त्यांच्याकडे पण सोन आहे, ह्यांच्याकडे सोन आहे, त्यांच्याकडे पण आहे. तुझ्याकडे चांगली साडी आहे, त्याच्याकडे पण चांगली साडी तिच्याकडे. तुझा सूट भारी आहे, त्याच्यापेक्षा त्याला भारी आहे. पण जे नीतिमत्व तुमच्यामध्ये आहे ते जगात कोणाजवळ नाही. आणि म्हणून या नीतिमत्वावर प्रकाश पडणं गरजेचं आहे. त्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो हायलाईट व्हायला पाहिजे. आमच्यातलं नीतिमत्व हायलाईट व्हायला पाहिजे. आणि तो माझ्या वचनाचा भागच होता. पण ते वचन मी घेतलं होतं, पण मला ते सांगायचं होतं तुम्हाला. नेमकं ते वचन मला प्रभूनं दिलं रात्री 2 वाजता. तर मला सांगू द्या की तुमच्याजवळ जे जे प्रॉमिस देवाने तुम्हाला दिलेलं आहे ते पूर्ण करायला देव समर्थ आहे. देव ते निश्चितच पूर्ण करणार. आणि म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणं हे फार गरजेचं आहे. मला सांगू द्या की आमच्याजवळ दिलेलं नीतिमत्व किंवा आमची धार्मिकता ही फार मौल्यवान आहे. हालेलुया. फार मोठी किंमत आहे त्याची. इतकी मोठी आहे की त्याच्यासाठी येशू ख्रिस्ताने रक्त सांडलेलं आहे. इतकी मोठी आहे. जगामध्ये लोक काहीतरी मिळवतात, पैसे देऊन मिळवतात. पण तुम्हाला फुकटवारी मिळालेल्या पण किंमत येशू ख्रिस्ताने चुकती केलेली आहे. आणि ती इतकी मोठी किंमत आहे की त्याच्यापेक्षा जास्त किंमत जगात कोणीच देऊ शकत नाही. म्हणून तो म्हणतो तुम्ही अमोल आहात. बायबल सांगतं स्तोत्रसंहिता नीतिसूत्र 31 मध्ये सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. आता असा कोणता मोती आहे की त्याचं मोल फार जास्त आहे? आमच्याकडे इकडं हैदराबादचे मोती मिळतात कॅम्पामध्ये. असा कोणते मोती आहे की ज्याची फार मोठी किंमत आहे? सद्गुणी स्त्रीला सांगितलं तिचं मोल मोत्याहून अधिक आहे. असं कोणतं मोती आहे? तर पवित्र शास्त्रामध्ये आणि या जगाच्या अभ्यासामध्ये जर तुम्हाला कळलं, असा एक मोती आहे की ज्याला लाल रंगाची कांती आहे. कांती म्हणजे काय म्हणतात त्याला? कांती म्हणजे त्याचं कवर, झालर. असा एक मोती आहे की वरून पाहिला की तो लाल लाल दिसतो. आणि मंडळी येशू ख्रिस्ताच्या रक्ताने लाल झालेली आहे म्हणून ती अमोल आहे. मला माझा कलर नाहीये, मला येशूचा कलर आहे म्हणून मी मौल्यवान आहे. म्हणून तो म्हणतो की तुम्ही मौल्यवान आहात, तुम्ही अमोल आहात, तुम्ही नीतिमान आहात, तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही पवित्र आहात. आणि म्हणून आम्हाला तो जगा घ्यायचा आहे. धार्मिकतेचा जगा, नीतिमत्वाचा जगा, पवित्र नावाचा जगा घालायचा आहे. पण बायबलमध्ये एक व्यक्ती गीत रत्नाच्या पुस्तकात सांगितलंय की मी जगा उतरवलाय, पुन्हा कसा लिहू? 1 नंबरची आळशी. ही जी नीती शुनेम करीन आहे ती फार आळशी आहे. जगा घातला तर तो काढलेला तो जगा घालायला तिला फार आळस चालेल.
रात्री आम्ही करतो ना, चांगले चांगले कपडे घालतो, नाईट ड्रेस घालतो. तर ती शुनेम करीन आपला झगा टांगते खुंटीला आणि वल्लभ त्या दारातून अडगळ असते. अडगळ म्हणजे एक भोक असतं, दाराच्या बाजूला एक भूक असतं. जुने घरं तुम्हाला माहीत असते. अडगळ असते. त्या अडगळीतून तो वल्लभ त्याच्या वधूला, त्याच्या प्रेयसीला जाग करायला पाहतो. म्हणजे मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त जाग करायला पाहत आहे. आणि मग तो अडगळीतून असा दरवाजा असतो, त्याच्यात एक मोठं भोक असतं, त्याच्यातून त्याला तोंड काही काढता येत नाही, असा हात काढतो. वल्लभाचा हात तरी पहा आणि जागी हो. कारण हात कोणाचा आहे? तुझ्या वल्लभाचा आहे. आणि म्हणून तिला असं तोंड दाखवता येत नाही, पण त्या अडगळीतून त्या भोकातून हात घालते आणि तो तिला हलवतो. पण ती आतून काय म्हणते? आत्ताच मी झगा उतरवलाय, पुन्हा कसा लिहू? प्रभू जा दुसरीकडे, दुसऱ्या घरात जा, कारण मी झगा उतरवलाय. तसा नीतिमत्वाचा, धार्मिकतेचा, पवित्रतेचा झगा जो आम्ही घातलेला आहे तो कधी खुंटीला अडकवून ठेवू नका. कारण तुमचा वल्लभ प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला हाक मारताय. तो काय म्हणतो माहितीये का? गीतरचनेचे पुस्तक, अगे माझे बहिणी कपोते विमले माझ्यासाठी दार उघड. तिला काही त्या वराचं तोंड दिसत नाही, हात दिसतो, पण ती केअरलेस होती आणि तो दार उघडू शकत नाही. कारण ती म्हणते मी झगा उतरवलाय. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, तुम्हाला तारणाचा झगा देवाने दिलेला आहे. कधी कधी चुकीच्या गोष्टी करताना, चुकीच्या मार्गातून चालताना, चुकीचे विचार करताना आम्ही त्यावेळेस मात्र थोडा वेळ प्रभू आज जरा झगा ठेवतो अडकून, हे सगळं संपलं ना मी परत घालतो. हालेलुया. ही मंडळीची टेंडन्सी झालेली आहे. ती काही काळ आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी वागण्यासाठी ती जागा काढून ठेवते. हालेलुया. पण मला तुम्हाला सांगू द्या, जो झगा देवाने तुम्हाला तारणाचा, नीतिमत्वाचा, पवित्रतेचा धगा फुकटवारी दिलेला आहे. हालेलुया. प्राइज द लॉर्ड. फुकटवारी. पण काही काही लोक असे आहेत ना, त्यांना फुकटवारी काय दिलं की नकोच. नाही, माझं फाटकच बरं आहे. देव म्हणतो की फुकटवारी तुला जागा, अरे 1 लाखाचा गेलाय, 50,000चा तुला जागा घेतलाय, घाल. नाही, माझं फाटकच बरं आहे. आणि फाटकच बरं आहे म्हणून ज्याने घातलं तो लग्नाच्या वेळेस येशू ख्रिस्त आला आणि तो व्यक्ती त्या मेजवानीत शिरला. कारण त्याच्याजवळ तारणाचा झगा नव्हता, त्याचा झगा फाटका तुटका होता. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो याला इथं कोणी आणलेलं आहे, याला उचला, आमची इथं रडणं दात खाणं चालतं तिथं टाका. का? माझं फाटकच बरं आहे. पण तुम्हाला तारण, तुमचं फाटकं हे मलिन झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही नरकात जाणार आहात. पण ते तुमचं फाटकं वस्त्र काढून देवाने रक्त सांडून तुम्हाला नीतिमत्वाचा झगा दिलेला आहे. आणि त्या नीतिमत्वाचा झगा घालून जयघोष करा. मी तर म्हणतो काही लोकांना मला तर गिफ्ट दिली ना कोणी, लगेच त्यांच्यासमोर टाटाट फाडतो. कारण मला इतकी उत्सुकता त्याच्यात आहे काय. मी पण काल तसंच केलं. गेल्या पहिलं ते पाकिट उघडून पाहिलं. हालेलुया. मला सांगू द्या की त्याच्यात मला कमीपणा कधीच वाटणार नाही हो. कारण माझ्या बंधूनं मला प्रेमानं दिलेलं आहे, त्याच्या पाठीवर प्रेम आहे. पण काही लोक मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना आपलंच फाटकं बरं वाटतं. पण आज देवाला म्हणा की तू जो तारणाचा जागा माझ्या अंगात घातलेला आहे, तारणाचं प्याला माझ्या हातात दिलेला आहे, हे देवा तारणाचा प्याला हाती घेऊन मी परमेश्वराचा धन्यवाद करेल. हिचकिया म्हणतो नाही का, तारणाचा प्याला, तारणाचा झगा घालून
मी देवाचा धन्यवाद. म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटते, ज्यावेळेस आम्ही देवाच्या मंदिरात येतो, ज्यावेळेस आम्ही वर्शिप करतो, त्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या अंगावर तारणाचा झगा असतो. ज्या सगळे तारणाचा झगा घालून आपले हात उंच करता, देवाचा धन्यवाद करता, त्यावेळेस मला माहिती आहे देवाची समक्षता आमच्यामध्ये उतरून येते. चमत्कार आमच्यामध्ये उतरून येतात. तुम्ही तुमच्या आयडेंटिटीने देवाच्या चरणाजवळ येऊ नका. तुमची आयडेंटिटी आता तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तारणाचा जागा घालून तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. पहा, देव तुमच्या जीवनामध्ये मोठा आशीर्वाद आहे. या नवीन वर्षामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात चमत्कार घडणार. आणि तुम्ही साक्ष सांगाल चमत्कार घडणारच आहे, माझा विश्वास आहे. कदाचित तुम्ही म्हणाल तसं काही दिसतच नाही, तसं काही फील होत नाही, रस्ता पण तसं काही वाटत पण नाही. मला नाही वाटत ते अभिवचन पूर्ण होईल, कारण आजूबाजूचं वातावरण विरुद्ध आहे. मला नाही वाटत. पण बायबल काय सांगतं वाचा. दुसरे राजे याचा 3रा अध्याय 17 वचन. परमेश्वर म्हणतो, काही वादळ किंवा पर्जन्य तुमच्या दृष्टीस न पडता हे खोरे पाण्याने भरून जाईल. हे खोरे आशीर्वाद मिळणारच आहे. वादळ नाही येणार, पर्जन्य नाही होणार, तुम्हाला काही फील होणार नाही, तुम्हाला काही दिसणार नाही, पण तुमच्यासाठी आशीर्वाद येणार आहेत. काल छोट्याशा मुलाने खूप सुंदर सांगितलं. कुठेही तो मुलगा आहे का, वचन त्याने पाठ करून दाखवलं. तर त्याने एक वचन फार सुंदर सांगितलं, तुझ्या बाजूस तुझ्या उजव्या हातास सहस्रावधी पडले, लक्षावधी पडले, पण ते तुला भिडणार नाही. अनेक समस्या तुमच्या आजूबाजूला असतील, पण तरी विश्वास ठेवा, देव तुमच्यासाठी मार्ग तयार करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शिलोच्या संडे स्कूलची वेळची मला फार आनंद वाटतो. त्यांची वचनं पाठ आहेत आणि मी बारकाईने ऐकतो कोणतं पाठ केले. तर कालच ते वचन मला खूप आशीर्वादी झालं. आज मला सांगावंसं वाटतं की माझ्या आजूबाजूला जरी विरोधाची परिस्थिती असली, विपरीत परिस्थिती असली, तर त्या परिस्थितीवर मी विश्वास ठेवणार नाही, कारण देव चमत्कार करणार आहे. पुन्हा ते वचन असं. परमेश्वर म्हणतो, काही वादळ किंवा पर्जन्य तुमच्या दृष्टीस न पडता हे खोरे पाण्याने भरून जाईल. हे भरणारच खोरं. जे वचन दिलं ते पूर्ण होणारच. प्रभू ते वादळ आले, प्रभू ती पर्जन्यवृष्टी होत नाही, कसं काय खोरं भरणार. ते वादळ येवो, ती वादळ न येवो, पर्जन्यवृष्टी न हो, तरी पण मी खोरं पाण्याने भरणारच आहे. म्हणाल का आमेन? नाही म्हटलं तर नाही म्हणा, जोरात आमेन. 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 काही तुमच्या अवतीभोवती दिसत नाही, तरी पण देव चमत्कार करणार आहे. काही परिस्थिती तुम्हाला दिसत नाही, तरी देव चमत्कार करणार आहे. आणि काही न असताना जेव्हा घडतं त्याला चमत्कार म्हणतात. प्रयत्नाने घडतं तो काय चमत्कार आहे. महिनाभर पगार केला, महिनाभर काम केलं, प्रभू 1 तारखेला मला पैसे पाहिजे दे. अहो 1 तारखेला पगारच होणार आहे ना, मग एक चमत्कार नाहीये. महिनाभर काम केलं तर तुम्हाला पगार मिळणारच आहे, मग त्यासाठी प्रार्थनेचं काय आहे. पण मला सांगू द्या की परिस्थिती विपरीत असली तरी देव चमत्कार करून तुमची गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरवणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणखी एक गोष्ट या नव्या वर्षात घडणार की विश्वासाने ज्यावेळेस प्रार्थनेत राहतील, विश्वासात राहतील, वचनात राहतील, त्यावेळेस आपोआप त्यांच्या मधून एक गंध, एक वास येणार. म्हणजे खरोखर सेंटचा बेंच नाही बरं का.
साक्षीचा वास आहे ना, साक्ष, ही साक्ष एक गंध आहे. तुम्ही कुठून गेला तरी समोरच्याला तुमचा वास येणार, कारण तुमच्याजवळ साक्ष आहे, चव आहे. मत्ती कृष्णवर्तमान 5 अध्याय 13 वचन वाचा. मत्ती 5:13. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पृथ्वीचं मीठ आहे. कशासाठी आहे? चवसाठी. तुम्ही जिथं जाल तिथं चव येणार आहे. नाही तर काही लोक आले तर काय उगाचच आलेत, किती वेळ थांबणार आहे, असे लोक एकमेकाविषयी म्हणतात. पण तुम्ही जिथे जाल त्या घराला चव येणार आहे, त्या ठिकाणाला चव येणार आहे, त्या कामावर चव येणार आहे. ख्रिस्ती लोकांचा हा सुवास आहे की त्यांच्याजवळ साक्ष आहे आणि साक्ष जिंकणारी आहे. प्रेज द लॉर्ड. साक्ष देवानं काय केलं ते सांगत आहे, देवाचा जिवंतपणा ती प्रकट करत आहे. आणि जो कोणी ख्रिस्तामध्ये राहतो, त्याच्या वचनात राहतो, प्राप्तीत राहतो, त्याच्या जीवनात साक्ष घडते आणि लोकांना त्याचा वास यायला लागतो. त्यावेळेस ते देवाचं गौरव करतात, तेव्हा ते देवाला ओळखतात. म्हणून आमच्या जीवनामध्ये ही फार महत्त्वाची गोष्ट देवाने आमच्यासाठी केलेली आहे. मला या वर्षामध्ये काही गाईडलाईन्स तुम्हाला द्यायचे आहेत. नवीन वर्षामध्ये जे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी पर्सनली तुम्हाला देवासमोर उभं राहायचंय. नाही तर त्या प्रभूच्या हाती माझे आशीर्वाद पाठवून दे, तसं नाही घडणार. कधी कधी आम्ही म्हणतो मलाही येऊ शकत नाही, त्यांच्या हातीत मला पाठवा. आशीर्वाद तसे मिळणार नाहीत. आशीर्वादासाठी तुम्हाला देवासमोर उभं राहावं लागणार आहे. हालेलुया. प्रॅक्टिकली आपण उभं राहूया का? प्रेज द लॉर्ड. जशी आज्ञाधारकपणा तुम्ही आत्ता केलेला आहे तसंच ज्या वेळेस तुम्ही देवासमोर उभे राहाल, म्हणजे अंतःकरणातून उभे राहाल, यावेळेस तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणासमोर उभे राहाल? देवासमोर उभे राहाल. त्याचप्रमाणे रोज प्रार्थनेच्या द्वारे, उपासनेच्या द्वारे, विश्वासाच्या द्वारे ज्यावेळेस तुम्ही देवासमोर उभे राहाल त्यास एक काळजी घ्या, आपले जे विचार प्रवृत्ती आहेत, मन ज्याला म्हणतो, ते योग्य राखण्याचा प्रयत्न करा. मी खरं सांगतो तुम्हाला. नाही तर त्याला दुखवलं, चला आपण प्रार्थनेला जाऊ, त्या ब्रदरला दुखवलं, चला प्रार्थना करूया, नाही ऐकणार. कपट कोणाविषयी आहे, स्पर्धा कोणाविषयी आहे, कोणाला कमी लेखतोय आणि प्रार्थना करतो, हालेलुया हालेलुया, अरे खाली हात कर, देव ऐकत नाही. म्हणजे प्रार्थना करताना अगदी तुडवत देवाकडे जाऊ नका, तर देवाचं रेव्हरन्स, त्याचा आदर तुम्ही करा. यासाठी की हे करत असताना आपला माइंडसेट व्यवस्थित ठेवा. कधी कधी असं होतं, आपला तो बाब्यान दुसऱ्याचं ते काट, हा योग्य माइंडसेट नाही. अशी प्रार्थना देवाला कधी पसंतच पडत नाही. जशी आपणावर हा राईट माइंडसेट आहे, आमेन, योग्य माइंडसेट आहे. म्हणून बायबल सांगतं, ज्यावेळेस तू अर्पण द्यायला जाशील, कोणाच्या विरुद्ध तुझ्या मनात काही असेल तर पहिलं जाऊन त्याला क्षमा माग, मग मला अर्पण दे, मग मला प्रार्थना कर, मग माझी उपासना कर, पण पहिलं ते कर. बसूयात. Praise the Lord, hallelujah. योग्य माइंडसेट पाहिजे. प्रार्थना करणाऱ्या लोकांनो योग्य विचारसरणी देवासमोर उभं राहा. कोणाला दुखावलंय आणि चालली तास तास प्रार्थना, मुळीच ऐकली जात नाही. कारण जेव्हा तू देवासमोर जातो अर्पण देण्यासाठी, पहिल्यांदा तू क्षमा माग, मग मला अर्पण दे. म्हणजे आपल्या स्वतःला करेक्ट पण केलं पाहिजे, नाहीतर अंगण तुडवीत गेल्यासारखं होतं.
जिथं जिथं मी उणा आहे, जिथं जिथं मी कमी आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आई वडिलांचा सन्मान करा आणि देवासमोर जा. हॅलो, नाही तर आई वडिलांचा अपमान केला आणि देवासमोर गेला. देव म्हणतो पहिलं जा आई वडिलांकडे, त्यांची क्षमा माग, त्यांच्यावर प्रेम कर, मग माझ्याकडे. मी कधी कधी असं पाहतो, एखादा व्यक्ती लहान असतो आणि एखादा व्यक्ती मोठा असतो, पण तो लहान व्यक्तीला वाटतं मोठ्याने मला येऊन भेटावं. अयोग्य माइंडसेट. त्या लहान व्यक्तीनं त्या मोठ्या व्यक्तीला आदराने भेटावं, हा करेक्ट माइंडसेट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कितीतरी गोष्टीमध्ये आम्ही उणे आहोत आणि करतोय लांब लांब राहता, पण आमचा योग्य माइंडसेट पाहिजे, आमची योग्य विचारधारा पाहिजे. देवासमोर उभं राहण्यास मी लायक पाहिजे. कारण फुकटवरच मिळणार आहे, हो का विकत मिळणार आहे? फुकट मिळणार आहे. मग माइंडसेट तर व्यवस्थित करा ना. त्याला काय लागते? हालेलुया. जे मोठं बलिदान ते त्याने केले, आता तुम्हाला काहीच करायचं नाही. फक्त माइंडसेट, विचार प्रणाली, तुमचं मन शुद्ध राखा, तो तुम्हाला फुकट वारी तुमच्या झोळीमध्ये टाकून देणार आहे. या नव्या वर्षात आम्हाला हे करायचं आहे. कधी कधी आपला मुलगा खूप चांगला, दुसऱ्याचा वाईट. अयोग्य माइंडसेट. कधी आपल्याला मुलाला प्रमोट करतो, दुसऱ्याला नाही. अयोग्य माइंडसेट. कारण कोणाला उंच करायचं हे मनुष्याच्या हातात नाही, देवाच्या हातामध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फक्त तुमचा माइंडसेट व्यवस्थित पाहिजे, तुमची योग्य विचारसरणी पाहिजे. देवासमोर उभं राहताना तुला एकदम हलकं वाटलं पाहिजे. आणि अनुभव घ्या, प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवडी, प्रत्येक महिन्याला, या वर्षामध्ये देव मोठमोठे चमत्कार तुमच्या जीवनात करेल. का? तुमचा माइंडसेट करेक्ट आहे. ख्रिस्तामध्ये चालणं, जे ॲटिट्यूड आम्ही म्हणतो, ते सुद्धा योग्य असतं. हालेलुया. जे आम्हाला शोभतं त्याप्रमाणेच आम्ही देवाच्या मार्गात चालणं फार गरजेचं आहे. मी फॅशनच्या विरोधात नाही, परंतु तुमचं जे स्वभाव आहे, तुमचं मन जे आहे, तुमचं ॲटिट्यूड आहे. मी मगाशीच प्रार्थना केली. साळवे आंटी उभा राहा बरं. साळवे आंटी आहेत का? मी मगाशीच त्यांना म्हटलं की तुमचा प्रभाव एक देवाची व्यक्ती आहे म्हणून सगळीकडे पडलेला आहे. हालेलुया. एक माइंडसेट की मला ख्रिस्ताला या जगात प्रगट करायचं आहे. म्हणून तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं पाहणं, तुमचं ऐकणं, याद्वारे तुम्ही देवासमोर योग्य रीतीने उभे राहा. थँक्यू आंटी. प्रेज द लॉर्ड. मी असंही शिकवतो यासाठी की नव्या वर्षातले आशीर्वाद घेण्यासाठी. सर्व तर देवाने केलं, मला तर फुकटवारी घ्यायचं आहे. पण फुकटवारी कसं घ्यायचं? गर्वाने नाही घ्यायचं, देव देणार नाही. आपला मोठेपणा गाजवून देव देणार नाही. तर देवासमोर जात असताना, देवासमोर राहताना देवाला प्रिय मूल या नात्याने तुम्ही सादर व्हा. हालेलुया. योग्य माइंडसेट, योग्य ॲटिट्यूड. हालेलुया. कारण ज्यावेळेस मी चर्चमध्ये येतो त्यावेळेस मी आणि माझा येशू याच्यापेक्षा मला कोणी दिसतच नाही. मी देवासमोर आणि देव माझ्यासमोर. ते गीत आपण गायलं ना का, तू मेरा काय, कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. पुढे तू मेरा वाच. अबे हे ॲटिट्यूड पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही देवासमोर उभे राहता त्यावेळेस हे ॲटिट्यूड पाहिजे. तू माझा पिता, मी तुझा पुत्र आहे. आपलं नातं फार घट्ट आहे. तुझ्याशिवाय मला काही नको आहे. हे ॲटिट्यूड हे चमत्कार करणारं ॲटिट्यूड आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टाळ्या वाजवाल का तुम्ही? आमेन. योग्य माइंडसेट, योग्य मन तुमचं असावं, योग्य विचारधारा धारण करा आणि योग्य तुमची चालचलण. ॲटिट्यूडला मराठीमध्ये चालचलण म्हणतात, पण तो शब्द मला बरोबर नाही वाटत. ॲटिट्यूडच बरा वाटतं. वृत्ती, तुमची वृत्ती योग्य असावे. हालेलुया. तुम्ही इथे कशासाठी आलात? आराधनेसाठी, नवीन वर्षातले आशीर्वाद घेण्यासाठी. मग तीच वृत्ती ठेवा. हॅलो प्रभू, मी आराधनेसाठी आलो आणि या वर्षात मला जे आशीर्वाद दिले आज सकाळी मी तुझ्याकडून घेऊनच जाणार आहे. हे ॲटिट्यूड असू द्या, ही वृत्ती असू द्या. पहा, तुमची कनेक्शन देवाबरोबर होतं. यू आर कनेक्टेड. हालेलुया. तुमचं आणि देवाचं कनेक्शन होतं. त्याला इंग्लिशमध्ये फार सुंदर शब्द आहे, इंटिमसी. तुम्ही देवाशी एकाग्रतेने जोडले जाता. का? तुमच्या समोर प्रभू आहे आणि प्रभूच्या समोर तुम्ही आहात. बस एवढं मला बस आहे. बस तू ही तू चाहिए. योग्य ॲटिट्यूड, योग्य माइंडसेट, विचारधारा, मन योग्य. कोणाविषयी राग असेल, कोणाला तुच्छ लेखलं असेल आणि प्रार्थना करायला गेलो, प्रभू म्हणतो मला प्रार्थना करू नको, पहिलं त्या व्यक्तीकडे जा, त्याला तू क्षमा माग, माझे चुकलं, मला क्षमा कर, आणि मग प्रार्थना करायला जा. देव तुझी प्रार्थना ऐकणार आहे. किती वेळा मी लोकांना दुखवतो, तर पहिलं त्या व्यक्तीकडे जा, क्षमा मागा. हालेलुया. आपल्या स्वार्थापोटी, आपल्या मीपणापोटी, आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही अनेकांना दुखावतो आणि प्रार्थना करतो. हे योग्य ॲटिट्यूड नाही. हा माइंडसेट चुकीचा आहे. किती लोक यांना मी सांगतो त्याच्यावर येस म्हणतात, जरा मला कळू द्या बरं. आमेन, 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 आमेन. ह्या वर्षामध्ये जेव्हा जेव्हा प्रार्थना करेल त्यावेळेस योग्य विचारधारा घेऊन, एक चांगलं मन घेऊन, हालेलुया, चांगलं मन घेऊन, आमचा माइंडसेट हा शब्द मला फार सुंदर वाटतो. माइंडसेट आमचा करेक्ट असेल, तुम्ही सुरुवात केल्याबरोबर तो देव तुम्हाला उत्तर देणार आहे. प्रार्थनेला सुरुवात केल्या केल्या तुम्हाला उत्तर मिळणार आहे. वाट पण पाहावं लागणार नाही. योग्य माइंडसेट तुमचा असावा. कधी कधी आम्ही दुसऱ्याविषयी गैरसमज करून घेतो आणि प्रार्थना करतो. बायबल तर सांगतो जे काही शंकेने ते पाप आहे. तर तुम्ही एकमेकावर विश्वास ठेवा, एकमेकावर प्रेम करा आणि प्रार्थना करा. प्रभू, जरी हा प्रॉब्लेम असेल तो बाजूला मी टाकतो, पण तो बंधू आणि मी एकमेकावर प्रेम करतो. आणि जर तुम्ही प्रार्थना केली तर देव ती प्रार्थना ऐकणार आहे. कळते का तुम्हाला? नुसती प्रार्थना करू नका, योग्य माइंडसेट घेऊन प्रार्थना करा. ही चमत्कार मी अनुभवातून सांगतो प्रियानो. मी पण पुष्कळ वर्षे प्रभूमध्ये घालवले, पण ह्या सत्यापासून मी फार दूरच होतो. पण आज मला कळालं, ज्यावेळेस तुम्ही योग्य माइंडसेट धारण करता तर तुमचा नुसता एक शब्द आला की अख्ख्या प्रार्थनेचं देव उत्तर देतो. हालेलुया. कारण देव शब्द पाहत नाही, तुमचं माइंडसेट पाहतो. प्रार्थनेचे शब्द तो पाहत नाही, तुमचं माइंडसेट पाहतो. मनोवृत्ती तो पाहतो. आणि म्हणून योग्य माइंडसेट धारण करा. माझा विश्वास आहे या वर्षामध्ये देव तुमच्या जीवनात चमत्कार करणार आहे. अपयश येणार नाही यावर विश्वास ठेवा. कारण येशू म्हणतो मी जगाला जिंकलंय. मग त्याला अपयश आहे काय? जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे त्याला अपयश येणारच नाही. फेल्युअर, एखाद्या गोष्टीचं पराजित फेल्युअर होणं
हे त्रासदायक आहे. पण तुम्ही जर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर तुम्हाला फेल्युअर देव कधीच येऊ देणार नाही. मला माहिती आहे ज्यावेळेस आम्ही फेल होतो, चुकतं, नुकसान होतं, किती सोसावं लागतं. मला तर वाटतं माझ्याशिवाय कोणाला जास्त माहिती नाही. पण ज्यावेळेस तुम्ही योग्य माइंडसेट धारण करता त्यावेळेस तुमच्या सर्व समस्या दूर करून देव तुमच्यासाठी यश प्राप्ती देतो, यश देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. योग्य माइंडसेट घ्या. बायको नवऱ्याविषयी बोलते किंवा बायकोच्या मनात तर राहायची काय आणि तासन तास प्रार्थना करते, नाही ऐकणार. हालेलुया. लेकरांच्या आई वडिलांच्या मनामध्ये युनिटी पाहिजे, देव प्रार्थना ऐकणार आहे. नाही तर अनेक वेळा अशी गटवारी होते हो, हा आईचा आहे, तो बापाचा आहे, तो अमका आहे, तमका आहे, ते शिलोचा आहे, तो अमका आहे. ही वर्गवारी सोडा, सर्व आम्ही देवाची लेकरं आहोत. आणि या माइंडसेटने ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस देव तुमची प्रार्थना ऐकणार आहे. तोच अद्भुत चमत्कार करणार. म्हणून मला सांगू द्या, येत्या वर्षामध्ये फेल्युअरचं नावच कट करून टाका, डिक्शनरीज ते नाव फोडून टाका. कारण तो म्हणतो भिवू नको, मी जगाला जिंकलेला आहे. धीर धर, मी जगाला जिंकलेला आहे. आमेन. आणि जर तुम्ही येशूवर विश्वास होता तर त्या फेल्युअर कधीच विश्वास ठेवू नका, अपयशावर विश्वास ठेवू नका. कारण येशूने मला अगदी कॉन्फिडेन्शियली सांगितलेलं आहे, खात्रीशीर सांगितलेलं आहे, धीर धर, मी जगाला जिंकलेलं आहे. आज नाही उद्या चमत्कार घडणार आहे, उद्या नाही परवा घडणार आहे. पण आशा मावळू देऊ नको, देवावर आशा ठेव, तो तुझी प्रार्थना ऐकणार आहे. आमेन, आमेन. आपण टाळ्या वाजूया आणि प्रभूला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. म्हणा, मी अमोल आहे, मी धार्मिक आहे, मी नीतिमान आहे, मी पवित्र आहे, मी विजयशाली आहे. आता लवकरच कापणीला सुरुवात होणार आहे. तुम्ही जे कन्फेशन केलंय ते अंतराळात आकाशापर्यंत देवापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. आणि त्या कन्फेशनचं उत्तर तुम्हाला खात्रीने मिळणार आहे.